बाबासाहेब आंबेडकर ते असं म्हणतात, ॲन्युलेशन ऑफ कास्टमधून त्यांचे 2 उतारे मी कोट करतोय. एका जागी म्हणतात ते, डेमोक्रेसी इज नॉट मेअरली अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. दर 5 वर्षांनी निवडून देणं फक्त हेच नाही आहे. डेमोक्रेसी इज नॉट मेअरली अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. इट इज प्रायमरीली अ मोड ऑफ असोसिएट लिव्हिंग ऑफ कंजॉईंट कम्युनिकेटेड एक्सपिरियन्स. ते म्हणतात लोकशाही फक्त सरकारचा प्रकार नाही आहे, तर तो एकत्र राहण्याचा एक, आम्ही सगळे लोक असोसिएट लिव्हिंग, आम्ही समभागाने समदुःखी होऊन एकत्र जगणं आणि एक दुसऱ्यांसोबत संवादी राहणं, ही लोकशाही आहे. इट इज एसेन्शियली अन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट अँड रिव्हरन्स टुवर्ड्स फेलो ह्युमन बिईंग. लोकशाहीचा मूळ अर्थ हा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीबद्दल आदर करणं हा आहे. 1936ला बाबासाहेब आंबेडकर जातपात तोडक मंडळाला दिलेल्या भाषणाचा तो उतार आहे. पण बाबासाहेबांच्या पुढे काय आहे तर जाती व्यवस्था आहे. ते म्हणतात या देशामध्ये जाती व्यवस्था कशी आहे की एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल घृणा आहे, एका जातीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल घृणा आहे. मग अशा समाजामध्ये लोकशाही रुजणार कशी आहे? हा समाज इथे लोकशाही रुजू शकत नाहीये. जिथे पितृसत्ता आहे, जिथे जाती व्यवस्था आहे, तिथे लोकशाही रुजू शकत नाही. आता समाज कसा बनतो ह्याच्याबद्दल त्यांचा जे उल्लेख आहे ना, त्याच्यामुळे आपण जरा पुढे जाऊया. लोकशाहीबद्दल जे बोलतात, men do not become a society by living in physical proximity, and more than a man ceases to be a member of his society by living so miles away from his other men. Secondly, similarly in habits and customs, beliefs and thoughts is not enough to constitute men into society. आपण एकत्र राहिल्याने समाज बनत नाही, आपण दूर राहिल्याने समाज नाही असंही होत नाही. आपल्या सर्वांच्या समान राहणीमानाचे प्रकार आहेत म्हणून आपण समाज बनत नाही. आपले सण उत्सव एक आहेत म्हणून आपण समाज बनत नाही. आपलं बाकीचं एक म्हणून समाज बनत नाही. Men constitute society because they have things which they possess in common. आम्ही समाज काय बनतो जेव्हा काही गोष्टी आमच्यामध्ये समान असतात. They have things which they possess in common. possess म्हणजे आम्ही possession आमच्याकडे. आणि ते आता इथे हे कोणाची मालकी? आमची सर्वांची आहे. ब क नाही, ताई विश्वस्त आहेत, मालकी आमची सर्वांची आहे आणि म्हणून आम्ही समाज आहोत. आता त्याच्या म्हणतात मेन कन्स्टिट्यूट सोसायटी बिकॉज दे हॅव थिंग्स विच दे possess in common. They have similar things is totally different from possessing things in commons. They have similar things. सर्वांकडे एकसारखं आहे हे वेगळं आणि सर्वांकडे काहीतरी समान आहे हे वेगळं. म्हणजे तुमचा आणि माझा शर्ट एकसारखा आहे हे वेगळं आणि तुम्ही आणि आम्ही एकाच दुकानातून एकाच आईवडिलांचे मुलं एकदाच एक कपडे आणलेले आणि एकदाच घालतोय आणि आमचं स्वतःचे, माझी गाडी माझ्या भावाची आणि माझ्या वडिलांची आहे हे वेगळं आणि माझी आणि माझ्या भावाची एकसारखी गाडी आहे हे वेगळं. बरोबर ना? तर दुसरा मुद्दा काय म्हणतो माहिती आहे का? एक मुद्दा असा आहे की माझ्या भावाकडे स्कूटी आहे, माझ्याकडे पण स्कूटी आहे. वी हॅव थिंग्स विच आर सिमिलर. व्हॉट इज इन कॉमन? आमच्याकडे स्कूटी आहे, मी आणि माझा भाऊ, मी आणि माझी बहीण दोघे वापरतो. मुद्दा असा आहे समाजाचे जे संसाधन आहेत हे समान किती लोकांकडे आहेत. आता इथे जाती व्यवस्थेबद्दल बोलतात ते. They are ways in which men can come to possess things in common which one another. आणि हे सगळं कसं होतं जेव्हा आपण संवादी राहू. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जाती व्यवस्थेमध्ये संवाद नाही आहे. एक जातीचा दुसऱ्या जातीमध्ये संवाद नाही आहे, सगळं आपल्या आपल्यामध्ये चाललं आहे. आणि बंधुभावाबद्दल ते असं म्हणतात, म्हणजे ते पुढे फिलॉसॉफी हिंदुझममध्ये म्हणतात फॅटर्निटी इज अनदर नेम ऑफ फेलो फिलिंग. बाबासाहेबांनी नेहमी म्हटलेलं आहे की मला आहे ना समता स्वातंत्र्य बंधुभाव ह्याच्यामधून जो बंधुभाव आहे ज्याला आपण आता भगिनीभाव पण म्हणू की तो बाबासाहेब म्हणतात की मला फ्रेंच राज्यक्रांतीमधून आला नाही, मला बुद्धाच्या मैत्री भावनेतून आलेला आहे, मित्र भावनेतून आलेला आहे. बुद्धाने 2 सांगितले, एक आहे करुणा. करुणा ही सगळ्या प्राणी जातीवरती असते आणि मैत्री ही मनुष्यासोबत असते. ते म्हणतात की आपल्यामध्ये मैत्री भाव येणं अपेक्षित आहे. The condition for the growth of sentiment of fraternity lies in sharing vital process of life. It is sharing in the joys and sorrows, birth, death, marriage, food. Those who participate in their coming feelings as brothers. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सर्वांनी बंधुभाव केव्हा येतो की आमच्या जन्मात, मरणात, सुखात, दुःखात आम्ही सगळे
समसहभागी असतो तेव्हा आमच्यामध्ये मैत्रीभाव येतो. आता होतं असं की दलितांवरती अत्याचार केल्यानंतर सवर्णाला वाईट वाटत नसेल तर त्यांच्यामध्ये मैत्रीभाव नाही आहे, आणि मैत्रीभाव नसेल तर ह्या देशामध्ये बाजूला लोकशाही रुजणार कशी? हा समाज लोकशाही प्रधान समाज आहे का? शेजाऱ्यावरती काय झालं तर तुम्हाला काही होत नाही. म्हणून जगामध्ये कुठेही अन्याय अत्याचार झाला तर तुम्हाला जर का वाटत असेल की चुकीचं झालंय तर मग आपण लोकशाही समाज आहोत. जर का तुम्हाला वाटत नसेल चुकीचं झाले तर आपण लोकशाही समाज नाही. ह्या मुद्द्याकडे मी पुढे येणार आहे. आणखी म्हणून ते डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट प्रीसपोजेस अ डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ सोसायटी. लोकशाही प्रधान राज्य जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लोकशाही प्रधान समाज असणं गरजेचं आहे. आणि मग इथे बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे संविधान सभेमधलं ते उद्धृत करूया की 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर 26 नोव्हेंबरला आपण ते संविधान स्वीकारलं आणि अंगीकृत केलं. 25 नोव्हेंबरला शेवटचं बाबासाहेबांचं भाषण आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण अथक प्रयत्नाने ही राज्यघटना ती लिहिलेली आहे, स्वातंत्र्य मिळवलं आहे. माझ्या पुढे अनेक प्रश्न आहेत आणि एक प्रश्न असा आहे की आपण आपलं स्वातंत्र्य जे आहे अनेक वेळेस गमावलं आहे, ते स्वातंत्र्य आपण पुन्हा एकदा टिकवणार आहोत का? आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर तुम्ही धार्मिक आहात आणि धर्मामध्ये तुम्ही व्यक्तिपूजाला खूप महत्त्व असेल, परंतु राजकारणामध्ये व्यक्तिपूजा करू नका. तो विनाशाचा मार्ग आहे. आणि हे पुढे सांगत असताना बाबासाहेब एक गोष्ट फार मस्त सांगतात. आणि बाबासाहेब असं म्हणतात की आज आपण म्हणजे उद्या एका अशा परिस्थितीत जाणार आहोत की जी कॉन्ट्राडिक्टरी आहे, विरोधाभासी आहे. ती विरोधाभासी काय? एकीकडे आपल्याकडे राजकीय लोकशाही राहील, एक व्यक्ती एक मत एक मूल्य. पण दुसरीकडे हे मानव आपल्याला स्वीकारावं लागेल की या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही आहे. उद्या जे लोक या राज्यघटनेच्या माध्यमातून सत्तेत येतील त्यांच्यावरती जबाबदारी आहे की त्यांनी लवकरात लवकर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करावी. जर का आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही लवकरात लवकर प्रस्थापित करू शकलो नाही तर ह्या देशातील जो नाहिरे वर्ग आहे, जो खालचा वर्ग आहे, ते लोक हे लोकशाहीचा डोलारा उलटून पाडतील. म्हणजे इथे बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की आयुष्यभर बाबासाहेबांनी हा नेहमी प्रश्न विचारला आहे की तुम्ही जी राजकीय लोकशाहीबद्दल बोलताय त्या राजकीय लोकशाहीचं प्रयोजन काय आहे? कशासाठी पाहिजे हे राजकीय लोकशाही? तर ही राजकीय लोकशाही तुम्ही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तित करू शकला नाहीत तर त्याचा काहीही उपयोग नाही आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. बाबासाहेब असं म्हणत होते की लोकशाही राज्य पद्धतीसाठी तुम्हाला लोकशाही समाज असणं गरजेचं आहे, नाहीतर ती राज्य पद्धती कोलमडून पडते. अशी राज्यपद्धती कोलमडून पडू शकते. आणि म्हणून त्याला नेहमी भीती होते की देयर इज नो फ्युचर फॉर डेमोक्रेसी इन इंडिया. भारतामध्ये लोकशाहीला खूप काही फ्युचर नाही आहे, कारण की तुम्ही अशा प्रकारचा समाज राहता की जिथे एक विषम समाज आहे. लोकांचा सामाजिक दर्जा, लोकांचा आर्थिक दर्जा हा समान नाही. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की जे पाकिस्तानमध्ये झालं ते भारतात का झालं नाही. आणि तिथे थोडंसं मी तुम्हाला एक वेगळ्या ह्याच्याकडे घेऊन जातो. महात्मा गांधींचा भारतीय राजकारणाच्या पटलावरती उदय होण्यापूर्वी इंडियन नॅशनल काँग्रेस ही जी आहे ही श्रीमंत वकिलांचा क्लब अशा प्रकारे होतं. सरकारला आपण काहीतरी डेलिगेशन्स देणं, सरकारकडून काहीतरी मान्य करून घेणं आणि आपले माणसं तिथे बसवणं. महात्मा गांधी जेव्हा आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला ही लोकांची चळवळ बनवली. आणि लोकांची चळवळ बनवत असताना तुम्हाला इकडच्या शेतकऱ्याला सांगावं लागणार आहे की उद्या आमचं सरकार जर आलं ना, आपलं स्वातंत्र्य भेटलं ना, तर कसणाऱ्याला जमीन भेटणार आहे हे सांगावं लागलं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोक ह्या चळवळीमध्ये जोडले गेले.
ह्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य आलं, स्वातंत्र्य आल्यानंतर पहिले 25 वर्ष आपला जो सगळा संघर्ष चालला हा भूमिसुधारांचा संघर्ष होता. तर तुम्ही बघा की पहिल्या 25 वर्षामध्ये म्हणजे केशवराव भारताचा निवडा लागेपर्यंत एकीकडे सरकार भूमिसुधार करायचं आणि कोर्ट असं म्हणायचं की ते संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, तुम्हाला काढून घेता येणार नाही. मग भारतामध्ये झालं असं की मोठ्या प्रमाणामध्ये भूमिसुधार झाले आणि ज्या मध्यम जाती होत्या त्या शेतकरी जाती ह्यांच्या नावाने शेती झाल्या. पाकिस्तानमध्ये झालं असं की पाकिस्तान मुस्लिम लीगचे सगळे जे मेंबर आहेत हे उमराव समाजातील जमीनदार समाजातील मुसलमानांचा तो पक्ष होता आणि त्यांनी बनवलं पाकिस्तान. परंतु भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणा कशामध्ये होती? भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणा होती ही ह्या वसाहतवादाविरुद्ध आम्हाला संघर्ष करायचा आहे, एंटी कॉलोनियल होती. पाकिस्तानाच्या स्वातंत्र्याची प्रेरणा ही विभक्तवादी राजकारणामध्ये होती. हिंदू महासभेच्या स्वातंत्र्याची प्रेरणा ही विभक्तवादी राजकारणामध्ये आहे. RSSच्या स्वातंत्र्याची प्रेरणा ही विभक्तवादी राजकारणामध्ये होती. काँग्रेसची राष्ट्रवादाची प्रेरणा ही वसाहतीविरुद्ध लढण्याची होती. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये भूमिसुधार नंतर झाले नाहीत कारण की ते जमीनदारांचे पक्ष होते. आणि जे भूमिसुधार झाले नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला पाकिस्तानचे जे शकला उडायला दिसतात ते तुम्हाला आता पुढे त्याचा लक्ष येतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो इशारा दिला होता की तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीकडे लक्ष द्यावं लागेल, मोठ्या प्रमाणावर ते होताना तुम्हाला दिसतं, तुकड्या तुकड्यामध्ये होताना दिसतं. बाबासाहेब समाधानी नव्हते हा भाग वेगळा, परंतु ते झालेलं आहे, होताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो बदल दिसतो. आता हा जो सगळा बदल आहे लोकशाहीची व्याख्या करायची कशी?